रायगडची माती ओरडते, पण प्रशासन बहिरं झाले का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार. तळा माणगावमध्ये नेमकं कोणाच्या आशीर्वादाने डोंगराची कत्तल सुरू आहे? दिवसा उघडपणे अवैध उत्खनन आणि रात्री गच्च भरलेल्या डंपरचा धुमाकूळ. विस्टा न्यूज मराठीच्या पर्दाफाशानंतर जनतेचा एकच सवाल, रायगड लुटण्याचं अभय नेमकं कुणी दिलंय? निसर्गाची कत्तल आणि प्रशासनाचा सावळा गोंधळ. रायगडच्या माणगाव तळा भागात भूमातेचा जो लचका तोडला जातोय त्यावर शिवसेना नेते केदार दिघे यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा विस्टा न्यूजने या अवैध रॉयल्टीबाबत विचारणा केली तेव्हा महसूल विभागात केवळ जबाबदारी ढकलण्याचा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्याकडे जेव्हा या संशयास्पद रॉयल्टीबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी हात वर करत याचं खापर थेट माणगाव प्रांत कार्यालयावर फोडलं आहे. आम्हाला काही माहीत नाही, प्रांत ऑफिसमधून रॉयल्टी मंजूर झाली आहे असं उत्तर देऊन तहसीलदार आपली जबाबदारी झटकत आहेत. मग आमचा प्रश्न हा आहे की जर कागदपत्रात त्रुटी होत्या तर प्रांत कार्यालयाने डोळे मिटून रॉयल्टीची खिरापत का वाटली, की यामागे काही अर्थपूर्ण व्यवहार दडलेले आहेत? प्रशासनाच्या या मेहरबानीचा फायदा घेऊन भूमातेचे लचके तोडणारे चेहरे आता जनतेसमोर येणं गरजेचं आहे. शरणाप्पा बडगेर, शिवराय बडगेर, शंकर चव्हाण, श्रीकांत जाधव, अण्णा वर्षकेतू भोगील, समाधान लांडे आणि त्यांचे इतर साथीदार या नावांनी कायद्याचे धिंडवडे काढले आहेत. अल्पवयीन वारसांची फसवणूक करून बनावट संमतीच्या जोरावर त्यांनी उत्खनन केल्याचे आरोप होत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी दाट शंका आहे की ज्या काही खाणी वादग्रस्त ठरवून थांबवण्यात आल्या आहेत तिथे रात्रीच्या अंधारात छुप्या पद्धतीने उत्खनन सुरू आहे. दिवसा कारवाईचं नाटक करायचं आणि रात्री याच खाणीतून दगडांची अवैध साठवणूक आणि वाहतूक करायची असा हा प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे. जबाबदारीची टाळाटाळ करत तहसीलदार म्हणतात प्रांत जबाबदार. मग नक्की या लुटीला कोणाचं अभय आहे? दोषींना अभय, ज्यांच्यावर फसवणुकीचे आरोप आहेत, जे ब्लॅकलिस्ट व्हायला हवे होते, त्यांना पुन्हा रॉयल्टी कोणत्या आधारावर दिली? केदार दिघे यांनी विस्टा न्यूज मराठीशी बोलताना प्रशासनाला ठणकावून सांगितलंय की गुन्हा हा गुन्हाच असतो, मग तो जुना असो किंवा नवा. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी खून केला असेल आणि तो आज सिद्ध झाला तर त्याला शिक्षा होतेच. मग या खान माफियांना माफी का? जर तहसीलदार आणि प्रांत कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेणार असतील तर हा लढा लोकशाही मार्गाने थेट मंत्रालयापर्यंत नेण्यात येईल. आम्ही कुणावरही थेट आरोप करत नाही आहोत, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या विसंगत उत्तरांमुळे संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. स्वाती पाटील मॅडम आणि प्रांत अधिकारी संदीपान सानप साहेब, जनतेच्या या प्रश्नांना उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे. विस्टा न्यूज या प्रकरणाच्या प्रत्येक हालचालीवर आणि रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या लुटीवर आपली नजर ठेवून आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.